पाहताय जेबी टीव्ही न्यूज. बातमीत सत्यता हीच आमची ओळख. छत्रपती शिवाजी महाराजांनी जे केलं ते जगात कोणालाच जमलं नाही. हरिभक्तपरायण सुसेन महाराज नाईकवाडे यांचा गौरवोद्गार. श्री शिवाजी विद्या प्रसारण संस्थेच्या वतीनं आयोजित करण्यात आलेल्या 3 दिवसीय शिवचरित्र व्याख्यानमालेचा भव्य शुभारंभ नॉर्थ पॉइंट इंग्लिश मीडियम स्कूलच्या प्रशस्त प्रांगणात उत्साहात पार पडला. या व्याख्यानमालेतील पहिले पुष्प लढायांच्या पलीकडचे छत्रपती शिवाजी महाराज या विषयावर हरिभक्तपरायण सुसेन महाराज नाईकवाडी यांनी गुंफले. व्याख्यानाच्या सुरुवातीलाच त्यांनी ठामपणे सांगितलं की छत्रपती शिवाजी महाराजांनी जे केलं ते जगात कोणालाच जमलं नाही. महाराज केवळ युद्धकुशल राजा नव्हते, तर ते खरे लोककल्याणकारी, न्यायप्रिय आणि दूरदृष्टी असलेले छत्रपती होते. स्वराज्याची स्थापना ही केवळ राजकीय क्रांती नव्हती, तर ती सामाजिक आणि सांस्कृतिक पुनरुत्थानाची चळवळ होती, असं त्यांनी स्पष्ट केले. सुसेन महाराज म्हणाले की छत्रपती शिवाजी महाराजांनी कधीही वैभवाचा दिखावा केला नाही. ते कधी हत्तीवर बसून लढाईला गेले नाही, तर घोड्यावर स्वार होऊनच रणांगणात उतरले. त्यांच्या जीवनात वेग, धैर्य आणि रणनीती यांचा अद्भुत संगम होता. त्यांनी अन्यायाविरुद्ध उभे राहून सामान्य जनतेचं रक्षण केलं आणि स्त्रियांचा सन्मान राखणारी आदर्श राजव्यवस्था निर्माण केली. व्याख्यानात त्यांनी शिवरायांच्या शौर्यकथा सांगतानाच त्यांच्या प्रशासन कौशल्यावरही प्रकाश टाकला. स्वराज्यातील महसूल व्यवस्था, किल्ल्याची बांधणी, आरमाराची उभारणी आणि गनिमी काव्याची रणनीती याचा उल्लेख करत त्यांनी उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. महाराजांचं जीवन हे केवळ इतिहास नसून प्रेरणादायी मार्गदर्शक आहे, असंही त्यांनी नमूद केले. या कार्यक्रमाला संस्थेचे चेअरमन तथा माजी आमदार कुणालबाबा पाटील, उपाध्यक्ष प्रफुल्ल सिसोदे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित शेख, डॉक्टर SP पाटील, चंद्रकांत कांबळे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमास विद्यार्थी, शिक्षक, पालक व शिवप्रेमी नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते. व्याख्यानाच्या शेवटी उपस्थितांनी जोरदार टाळ्यांच्या गजरात सुसेन महाराजांचा आभार मानले. पुढील 2 दिवस विविध मान्यवरांच्या व्याख्यानाद्वारे शिवचरित्राचे विविध पैलू उलगडणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे. ही व्याख्यानमाला शिवरायांच्या विचारांचा जागर प्रसार करून नव्या पिढीला प्रेरणा देणारी ठरणार असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली आहे. प्रतिनिधी परीक्षित परदेशी, धुळे. गरजेचं आहे. वर्गात 2 पोरं बसलेले असायचे. एकाचं नाव पांडुरंग, एकाचं नाव बंड. पण पुढच्या पिढीपर्यंत संपूर्ण शिवबाराजे नाही गेले त्या फक्त शिवबाराजांच्या लढाया. आणि मग शिवबाराजांच्या लढायात जर आहेत याच्या पलीकडचे शिवबाराजे जर आम्हाला माहित नसतील, मग शिवबाराजे आम्ही समजून घेतलेच नाही. युद्ध कळलं, हो युद्ध कळलं, लढाया कळल्या, रणनीती कळली, युद्धनीती कळली, राजनीती कळली. याच्या पलीकडे राजा नाहीये का? आहे ना. माझा राजा बाप म्हणून समजून घ्या रे, एक बाप म्हणून समजून घ्या शिवबाराजाला. शिवबाराजाला मुलगा म्हणून समजून घ्या. किती मातृभक्ती करत होता राजा. शिवबाराजाला भाऊ म्हणून समजून घ्या रे. संभाजीराजे गेल्यानंतर काय अवस्था झाली होती. शिवबाराजाला नातू म्हणून समजून घ्या रे. कुठं समजून घेतल्यात आम्ही शिवबाराजांच्या या भूमिका? बाप म्हणून समजून घ्या. लेकरू 1.5-2 वर्षाचं आहे, हो 1.5 म्हणून समजून घ्या. 1.5-2 वर्षाचा शंभू बाळ आहे, 1.5-2 वर्षाचा. आणि तिकडनं अफजल खान येतोय. अफजल खान मारलेला माहितीये, पण अफजल खान मारायला जाताना जी परिस्थिती होती ना घरची, ही नाही समजून घेतली आपण. 1.5-2 वर्षाचा शंभू बाळ आहे आणि शिवबाराजे बाप आहे, लक्षात घ्या. लेकरू 1.5-2 वर्षाचं आहे आणि त्या 1.5-2 वर्षाच्या लेकराची आई आजारी पडली आहे. आता इथं शिवबाराजांची परीक्षा आहे. आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या जेबी टीव्ही न्यूज चॅनलला YouTubeवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.